गोलंदाज तयार प्रमोद भोईर गेम ऑन. फलंदाज असतील सदा मात्रे. पहिल्या चेंडूवर इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न राजन मडवी यांच्याकडून चुकी पाहायला मिळते. चेंडू जातोय डीप सीमारेषेकडे आणि पंचांचा इशारा आहे 4 धावा. संधी होती खरोखरच. राजन मडवी यांच्याकडून हा झेल सुटलेला आहे आणि झेल कोणाचा आहे तर सदा मात्रे यांचा. अतिशय चांगला चेंडू हाताळला होता. गोलंदाजाची चुकी नव्हती मात्र क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी पाहायला मिळाली आणि चुकीला माफी नाहीये. चौकारांनी धावांना सुरुवात केलेली आहे ती सदा मात्रे यांनी. संघाच्या फलकावर 1 बाद बिन बाद 4 अशी चांगली सुरुवात. मी सदा मात्रेंना विनंती करेन की आपली जर ट्रॅक आहे ती खाली घ्या प्लीज. लाईव्ह टेलिकास्ट आहे. धन्यवाद. 4 धावा आलेल्या आहेत. प्रमोद भोईर यांच्यावर आक्रमण आणि आक्रमण. गोलंदाज प्रमोद भोईर पुन्हा एकदा तयार. शतकातील पुढील विनोदजी ठाकरे रांजणोली संघाचे करता धरता भिवंडी तालुक्यातील एक बीजेपीचे अतिशय चांगले कार्यकर्ते. मी आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. चला वेळ कमी घ्या मित्रांनो प्लीज. गोलंदाज तयार. पहिले शतकातील दुसरा चेंडू घेऊन ओव्हर द विकेटनी. या चेंडूवर देखील बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता. बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे गेला तो शॉट. थर्डमॅन रिझनला चांगले क्षेत्ररक्षण. तानाजी दादा भोईर यांचं देखील संघामध्ये आगमन झालेले. वळगावचे माजी सरपंच क्रिकेटचे एक निश्चिंत चाहते आहेत. क्रिकेटवर त्यांचं अपार प्रेम आहे. शॉर्ट फाईन लेगला आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये तानाजी दादा भोईर यांना. धावसंख्या 5 वर 5 धावा. आता मात्र खातं खोलायचे ते नरेश यांना. या चेंडूवर पाहूया किती धावा येतील की मात्र फलंदाज बाद. अप्रतिम झेल. वेल जज कॅच. धावसंख्या झाली ती 5. 1 बाद 5 अशी धावसंख्या. एक बाद 5 धावा. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. निश्चित या ठिकाणी शुभ आगमन झालेले गावदी स्पोर्ट्स रांजोळी संघाचे सर्व आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष माननीय विनोदजी ठाकरे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत एक भिवंडी तालुक्यातील एक नामांकित क्रिकेटर आणि रांजोळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच रवींद्र भांबरे या मान्यवरांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेले. दोन्ही मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. प्रमोद भोईर पुन्हा एकदा तयार. शतकातील पुढील चेंडू सदा मात्रे यांच्यासाठी. ते मात्र पाहूया आता मात्र बीके यांच्याकडून कुठली चुकी नाहीये आणि सदा मात्रे जातील डगआउट मध्ये. सलग 2 चेंडूवर 2 विकेट. डीजे भिवंडी शहराची शान कामतघर गावाची. या गो भिवंडी शहराची शान कामतघर गावाची. जत्रा कामतघर गावाची. पहिल्या सामन्यामध्ये अनंत आणि मुकेश सलामीला आले होते. दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र प्रयोग पाहायला मिळाले कालवार संघाकडून आणि त्यामध्ये अपेक्षे देखील ठरलेले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण की सदा आणि नरेश दोन्ही सलामीवीर डगआउट मध्ये गेलेले आहेत. 3 चेंडूमध्ये 5 धावा सदा यांनी काढले आहेत तर नरेशांना खाता देखील खोलता आलेला नाहीये. आता मात्र नवकी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय मुकेश आणि प्रकाश. दुसऱ्या सामन्यामध्ये निश्चितच थोडंसं बदल
थोडस प्रयोग केला होता, रणनीती आखली होती, मात्र त्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. सदा मात्र याचा पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता राजन मडवी यांच्याकडून, मात्र दुसऱ्यांदा संधी दिली गेली नाहीये. बीके एक चांगले चप्पल क्षेत्ररक्षक आहेत. यानंतर पुढील सामना असेल जयहरी रांजनोली आणि टेमगरपाडा. जयदुर्गा टेमगरपाडा आणि रांजनोली संघ दोन्ही संघाच्या संघाने की त्वरित आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे. एक धाव मिळेल. एका धावीने संघ पोचतोय तो 6 वर. रांजनोली वर्सेस टेमगरपाडा अशी पुढील लढत असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण आल्याची रिपोर्टिंग करा. चालू सामन्यातील 4 षटकं संपताच आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. मित्रांनो, गावदेवी चषकाचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये आपण सकाळच्या 7:30 सामने पाहतोय. दोन्ही संघाने एक विजय संपादन केले आहे. दुसऱ्या फेरीसाठी मैदानामध्ये रणधुमाली सुरू आहे. शेलुमाता वल वर्सेस कालेकामाता कालवार. मनोहरजी पाटील ग्रामपंचायत ओलीचे नवनिर्वाचित सदस्य आहेत. त्यांनी देखील आपली भरपूर वेळ या स्पर्धेसाठी खर्चित केलेली आहे. गोलंदाज तयार प्रमोद भोईर. मुकेश यांच्यासाठी बॅटची एज नक्कीच लागली होती. प्रयत्न केला होता मंगेश भोईर यांनी, मात्र चेंडू भरपूर त्यांच्या पाठीमागे राहिला. एक धाव येईल. एका धावेने कालवार संघ पोहोचतोय तो 7 वर. प्रमोद भोईर यांचं मी कौतुक करेन. खरोखर ज्या खेळपट्टीचा पूर्णपणे अंदाज त्यांनी बांधलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये 10 धावा देत 1 गडी बाद केला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तितकीच सुरेख गोलंदाजी 7 धावा देत सदा म्हात्रे पुन्हा एकदा सर्व केडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. गावदेवी चषक 2021 सहगास मित्र आपण पाहतोय आणि या स्पर्धेला काही सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये गावदेवी स्पोर्ट्स रांजोळी या संघाचे सर्वेसर्वा आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघाचे उपाध्यक्ष, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण मान्य श्री विनोदजी ठाकरे या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान केला जातो. कॅमेरामन थोडंसं आपण स्टेज कव्हर करायचंय. स्वागत आणि सन्मान होतं या ठिकाणी विनोदजी ठाकरे यांचा. एक अतिशय शिस्तबद्ध असं व्यक्तिमत्व. गावदेवी स्पोर्ट्स रांजोळी संघाचे सर्वेसर्व आहेत आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर संघटना त्या संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण. वेलकम गणेशजी ठाकरे. एक अपार कष्ट अपार मेहनत नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्यांची आपण पाहतोय. वेलकम गणेश ठाकरे. त्याचबरोबर या व्यासपीठावर मंचावर मित्र पाहतोय भिवंडी तालुक्यातील एक नामांकित असा खेळाडू आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत रांजनोळी, त्याचबरोबर गावदेवी रांजोळी संघाचा एक नामांकित खेळाडू या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहे. रवीजी भांबरे यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. रवीजी भांबरे यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान होतो अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं. धन्यवाद. बीके दुसऱ्या शतकातील पहिला चेंडूवर घणघणाती प्रहार. चेंडू जाईल ती पेस्टा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. गुड शॉट. आज शेळूमाता वळ या संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. समर्थकामध्ये निलेश भोईर, निलूजी भोईर. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपणास विनंती असेल आपण ही मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचं आहे. निलेशजी भोईर एक युवा जनरेशन, एक युवा नेतृत्व आहे ज्यांच्याकडे निलेश भोईर. माझा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमानायचं आहे.
एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज भाऊ पाटील सरांनी फलंदाजाला धावचीत घोषित केले. तिसरा गडी बाद होतोय कालिका कालवार संघाचा. प्रमोद भोईर यांनी पहिल्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये सलामीवीरांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं होतं. नरेश आणि सदा यांना 7 धावा खर्च करीत. त्यानंतर बीके दुसरं शतक घेऊन आलंय शेलोमाता वल या संघाकडून. निश्चितच मंगेश भोईर यांनी नाणेफेक जिंकून जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेले त्या निर्णयावर मात्र खडे उतरलेले आहेत आतापर्यंत हे दोन्ही गोलंदाज. 3 बाद 13, 14 धावा. पहिली धाव कंप्लीट केली होती, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावचीत बाद झाले होते. आता मात्र येतोय तो राकेश. मागच्या सामन्यामध्ये चांगली साथ दिली होती मुकेशाला. पहिला चेंडू गती परिवर्तन, चांगला चेंडू, अतिशय चांगली लाईन. फलंदाजाचं फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. जागेवरूनच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. परिणाम स्वरूप आपण बघितलं डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 14. पुन्हा एकदा दुसरा चेंडू देखील बीट करतायत. मात्र चेंडू कुठेतरी शरीरावर आदळतोय की मात्र बॅटला स्पर्श झालाय. निश्चितच पंच मुरलीधर जाधव यांनी आम्हाला इशारा केलेला आहे की फलंदाज राकेश याच्या बॅटला चेंडूचा स्पर्श झाला होता. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. 15 धावा. गोलंदाज तयार. बीके मुकेश साठी ओव्हर द विकेट. मुकेश यांच्यासाठी हा चेंडू हाताला होता. फलंदाज बीट होत आहेत, यष्टीरक्षक बीट होत आहेत. चेंडू जातोय लॉंग स्टॉप, सीमा पार, फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा 22चा चौकार. 4 धावा आलेले आहेत या चेंडूवर आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल कालिका कालवार संघाच्या फलकावर 3 बाद 19. बीके मुकेशसाठी आडव्या बॅटनं फटका खेळलेत. डीप मिड विकेटवर चेंडू उचललाय राजन मडवे यांनी. 1च धाव. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. दोन शतकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय कालिका माता कालवार संघ 3 बाद 20 वर 13 धावा खर्च केल्या होत्या. बीके यांनी 7 धावा दिल्या होत्या पॉवर प्ले शतकामध्ये प्रमोद भोईर यांनी. अशा एकूण 2 शतकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 बाद 20 या धावसंख्येवर कालवार संघ थांबलेला आहे. अतिशय चांगली क्रीडानगरी आपण पाहतोय. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळांच्या अतिक प्रयत्नाने अतिशय चांगली सुसज्ज अशी क्रीडानगरी वीर तानाजी क्रीडानगरी दापोडे येथून आपण पाहतोय गावदेवी 40+ ओली संघाच्या माध्यमातून गावदेवी चषक 2020 या क्रिकेटचा थरार शेलोमाता वल संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. विजेंद्र पाटील वलपाडा येथून, तसेच त्यांचे सहकारी मित्र मानाजी पाटील, सुभाषजी तरे आणि विष्णू सालवी सर यांनी शेलोमाता वल संघाला खास करून शुभेच्छा दिल्या. तसेच आयोजन नियोजनासाठी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रवीण येतोय सांघिक 3रं शतक घेऊन. शेलोमाता वल या संघाकडून समोर फलंदाज असेल तो मागच्या सामन्यातील सामनावीर मुकेश. नॉन स्ट्राईक वर राजेश. गोलंदाज तयार प्रवीण. पहिला चेंडू फुलटॉस डिलिव्हरी. चेंडूला फेकून दिले सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी फ्लायटेड सिक्सर. गुड शॉट.
धावसंख्या पोहोचते ती 26 वर. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मात्र थोडस दबाव असेल प्रवीण याच्यावर. या दबावातून कसं सावरतोय ते पाहावं लागेल, कारण की अजून 5 चेंडू त्याला हाताळावे लागतील. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर निश्चितच गोलंदाजीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचारमय निश्चितच सुरू असते, कारण की बाकीचे 5 चेंडू कशा प्रकारचे हाताळायचे हा विचार त्याच्या मनामध्ये सतत घोंगवतोय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रवीण पुन्हा एकदा फलटॉस चेंडू होता, मात्र बॅटवर चेंडू हवा तसा येत नाहीये. प्रमोद भोईर चेंडूच्या समोर आहेत. 2 धावा मात्र कंप्लीट केलेले आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 28 वर. धन्यवाद काळूराम. पुन्हा एकदा सर्व केडारसी उपस्थित मान्यवर, खास करून यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक वर्ग, त्यामध्ये आमची चिल्ड्रन पार्टी खास करून कालवारवून या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करते. वेदिका राकेश म्हात्रे आणि जय राकेश म्हात्रे, आज खास करून आपल्या पप्पांना त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर त्यांच्याकडनं या पूर्ण इव्हेंटला, या आयोजकाला, गावदेवी चषक ओवळी या आयोजनाला त्यांच्याकडनं ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद वेदिका. सध्या तू यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या पप्पांचा खेळ पाहते आणि त्या माध्यमातून आम्हाला मेसेज करून सांगते की या आमच्या पप्पांना आणि त्याचबरोबर या आयोजनाला ऑल दी बेस्ट करा. धन्यवाद वेदिका. अगेन पुन्हा एकदा तुझं ओ टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. अतिशय चांगला फटका, मैदानाचं सौंदर्य वाढवणारा फटका पाहतोय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षणाचा, मात्र चेंडू थांबवू शकले नाहीये. चेंडू फरार होतोय, सीमा पार, चौकार. शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, शिरडी वाले बाबा आया हूँ मैं तेरे शिरडी में, साई दर्शन दे मुझको तू अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको तू अपने 34 धावा स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. कालिका माता कालवार संघाच्या प्रवीण कुठेतरी मागरं ठरतोय. 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा खर्च केली आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मुकेश आणि राकेश ही चांगली जोडी जमलेली आज कालवार संघाकडून. गोलंदाज तयार प्रवीण. ओव्हर द विकेट. या चेंडूवर बिग हिट आणि निश्चितच चेंडू जातो सीमा पार, षटकार. मुकेश साठी तुम्ही असे चेंडू हाताळू शकत नाहीये. ओरपी चेंडूवर थोडस स्टेपआउट होऊन नेहमीच खेळत असतो मुकेश. मुकेशाच्या पायांची हालचाल कशी होते यावर गोलंदाजांनी लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. चांगला फलंदाज आहे प्रकाश म्हात्रे यांनी देखील त्याच्याकडून आज अपेक्षा बाळगलेल्या आहेत. निश्चितच मुकेश एक संघातील महत्वाचा घटक आहे असं त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे आणि त्यावर तो खरा उतरला देखील आहे. कारण पहिल्या सामन्यावरचं पारितोषिक पटकवले, दुसऱ्या सामन्यामध्ये देखील तो चांगली फलंदाजी करतोय. रांजनोली आणि टेमगरपाडा पुढील लढत असेल. जयदुर्गा टेमगरपाडा आणि गावदेवी रांजनोली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की कृपया आपण जे आपण रिपोर्टिंग करा. चालू सामन्यातील 4 शतकं संपताच आपण पुढील सामन्याचा नाणेफेक करणार आहोत. तर 3 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 41. 41 धावांचं लक्ष ठेवलं होतं मागच्या सामन्यामध्ये शेलुमाता वर्ल्ड संघाने. इथं मात्र 3 शतकामध्ये 41 धावा या खर्च केलेले आहेत. तर निश्चितच या स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. जयमान सारंगाव संघाचे करता धरता सुनील दादा छगन पाटील आणि DS ग्रुपचे अध्यक्ष फुलाजी पाटील यांच्याकडून या स्पर्धेच्या आयोजनाला आणि नियोजनाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. गावदेवी रांजनोली आणि जयदुर्गा टेमगरपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही पुकार देतोय की आपण नालेचे आपण रिपोर्टिंग करायची आहे. शेवटचं शतक बाकी आहे आणि सामना विश्रांतीसाठी थांबल्यानंतर आपण तुमच्या पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. तर नरेंद्र
बॉलिंग मार्कवर तयार. राऊंड द विकेटनी मुकेश याच्यासाठी पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट. काय मुकेशची बॅट आज तलपलेली आहे या ग्राउंडवर. चेंडूला फेकून दिले मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी गावदेवी षटकार. सत्तेचाळीस धावा. बघा प्रमोद भोईर यांनी जी गोलंदाजी हाताळली होती 7 धावांची पहिला पॉवर प्लेचं शतक. त्यानंतर मात्र बाला यांनी 13 धावा दिल्या. त्यानंतर प्रवीण यांनी त्याच्यापेक्षा जास्त 21 धावा दिल्या. आणि नरेंद्र यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार पेश करतोय. 47 धावा झाल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शेष. चांगली फलंदाजी मुकेशच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. नरेंद्र राऊंड द विकेट. दुसरा चेंडूला देखील खोदून काढले. काय फटका खेळलेत. जणू काय आपण रिप्ले पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. गुड शॉट. निश्चितच वैयक्तिक 42 धावसंख्येवर खेळतोय. आणि अल्पेश गायकवाड आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की हाच फलंदाज चालू सीझन मध्ये हुमसे पिसे येथे त्यांनी पहिली 50 आपल्या नावावर कोरलेले. इथे देखील संधी आहे. 8 धावा दूर आहे. चेंडू शिल्लक आहेत 4. पाहूया चालू हंगामाची दुसरी 50 या गावदेवी चषकामध्ये पूर्ण करतोय का मुकेश. गुड बॅटिंग. पहिली 50 मनोज गुलवी यांच्या नावावर देखील आहे. त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. गोलंदाज तयार. मुकेश याच्यासाठी चेंडू अतिशय चांगला लेटकटचा फटका. क्षेत्ररक्षक चुकतायत. चेंडू फरार होतोय सिपर बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने मुकेश पोहोचतोय तो 46 वर. धावा झालेल्या आहेत वैयक्तिक 46. संघाच्या धावा झालेल्या आहेत 57. धावा. चौकार षटकार सिंगल का डबल 50 साठी. गोलंदाज तयार. इथे मात्र पाहूया आणि निश्चितच मुकेश यांनी आपली बॅट उंचावर करायची आहे. 52 रन. क्या बात आहे. गुड बॅटिंग मुकेश. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. खरोखरच मंगेश भोईर देखील त्याचे अभिनंदन करतात टाळ्या वाजून. आणि हीच तर खरी मित्रांनो क्रिकेटची विजय आहे. एक सांघिक खेळ आहे क्रिकेट. पहा मुकेश किती फॉर्म मध्ये आहे. कर्णधाराने सांगितलं होतं की मुकेश याच्यावर जास्तीत जास्त आमचा विश्वास असेल आणि त्या विश्वासाला तो पात्र ठरतोय. 52 रन या स्पर्धेमधली पहिली 50 मुकेशाच्या नावावर. खरोखरच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत या खेळाडूसाठी. अभिनंदन करायचंय. धन्यवाद सर्वांचं. धावसंख्या झपाट्याने वाढते. 63 धावा. अतिशय चांगला फटका. जसा चेंडू तसा खेळतोय मैदानामध्ये मुकेश. जणू काही त्याला चेंडू हा फुटबॉल एवढा मोठा दिसतोय. काय फलंदाजी केलेली आहे. नेत्रदीपक फलंदाजी. डोळ्यांचं पानं फेडणारी फलंदाजी मुकेशाच्या बॅटमधून. तब्बल 56 धावा या त्याच्या वैयक्तिक आहेत. खरोखर 24 चेंडू मध्ये तुम्ही जेव्हा 50 मारताना तेव्हा त्या खेळाडूचा आपण अंदाज लावू शकता की किती चांगला खेळाडू असेल. किती फास्टेस्ट खेळाडू हा खेळला असेल. नरेंद्र याचा चेंडू गती जास्त होती. फुलटो चेंडू. प्रमोद भोईर यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखू शकले नाहीये. 2 धावेनी इथे मात्र पहिल्या डावाची समाप्ती झालेली आहे. आणि एकूण धावा झाले ते 69 धावांचं लक्ष्य असेल शेलूमाता वर्ल्ड संघासमोर. आपण जाऊया पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. गावदेवी रांजनोली आणि जयदुर्गा टेमगडपाडा दोन्ही संघांनी आपली रिपोर्टिंग करा आणि मगच आपण स्वर्गीय धीरज बाबू पाटील टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबा. धन्यवाद. ओ टू मोहनदादा भोईर. थँक्स. धन्यवाद काळूराम.
चला दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच नाणेफेकीसाठी यायचंय आणि मान्यवर कक्षामधून मी आवाज देऊ इच्छितो. गावदी स्पोर्ट्स राजनोडी या संघाचे सर्वे सर्वा, त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ संघटनेचे सन्मान्य उपाध्यक्ष, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण विनोदजी ठाकरे साहेब, आपण टॉसबॉक्स मध्ये यायचंय. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा नाणेफेक होतोय. मान्यवरांच्या माहितीसाठी, त्याचबरोबर दोन्ही संघाच्या माहितीसाठी, त्याचबरोबर मनोज पाटील आपण यायचंय. मान्यवरांच्या माहितीसाठी आणि आमच्या दोन्ही संघाच्या खेळाडूंच्या माहितीसाठी, संघटनाच्या माहितीसाठी हे स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी बनवलेले ग्रामस्थ मंडळ ताडाली सोसवारी ओळी आणि गावदेवी 40+ असं लोगो आहे. ग्रामस्थ किंवा 40+ असं म्हणणं आहे. 40+ असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट तेच पडतंय. नाणेफेक झालेली, नाणेफेकीचा कॉल लागतोय. तत्पूर्वी मान्यवरांनी मी आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज मिळायचे आहेत. संदीप भाऊ, आपण नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. पण तालुका क्रिकेट आपण विचार केला तर अतिशय एक कॉम्पिटेटिव्ह संघ आहे, परिपक्व संघ आहे गावदेवी राजनोडी आणि खास करून या संघाकडे बॅटिंग लाईनअप उत्तम आहे. मात्र एक महत्त्वाच्या सामन्यामधून या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा आपला प्रयत्न असेल? 40 धावापर्यंत रोखण्याचा आमचा मानस असेल. मात्र त्यासाठी गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. आपल्याकडे कोण असे गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? विकास आहे, राम आहे. चालू हंगामाचा विचार केला तर आपलाही संघ कुठे थोडंसं स्ट्रगल करताना दिसतोय. एक महत्त्वाची स्पर्धा आहे, गावदेवी चषक आहे, मोठं आयोजन आहे. मात्र या महत्त्वाच्या स्पर्धेमधून आपला संघ एक चांगली कामगिरी करेल. चांगलं करण्याचा प्रयत्न तर आम्ही करणार आहे. बाकी खेळ आहे, खेळामध्ये 2 संघ उतरणार आहे, एक हारणार आहे, एक जिंकणार आहे. आणि आयोजनाबद्दल बोलायचं तर सुंदर असं आयोजन आहे आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची जी संधी दिली त्याबद्दल ओळी संघाचे मी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. गणेश भाऊ, आपण नाणेफेक हरलात. नाणेफेक आपण जिंकली असती तर आपला निर्णय काय असतं? निश्चितच क्षेत्ररक्षण केलं असतं आम्ही. मग नाणेफेक आपल्यासाठी फार महत्त्वाची. नाणेफेक हरतात, फलंदाजी करायची. कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल? जाण्याचा प्रयत्न नसतो, कारण दोन्ही संघ आम्ही 40+ वाले आहेत. हार जीत आमच्यामध्ये नसते काही. आमची एक प्रेम भावना असते. मैदानामध्ये उतरल्यानंतर प्रत्येक खेळाडूशी आमचा संवाद असतो. बाकी काय, हार जीत तर होणारच असते. प्रयत्न आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा करूच. मात्र जास्तीत जास्त बघण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि आपल्या संघामधून कोण असे ट्रम्पकड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे? नीलखंड आहे, बाला आहे, गोकुल आहे, तसंच अशोक सुद्धा आहे, गोटे आहे, विनोद शेड आहे. तालुका क्रिकेटमध्ये आपणही आतापर्यंत बऱ्याच स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. मात्र ही गावदेवी ओवळी आयोजित जी आपण स्पर्धा पाहतोय, काय वाटतं? मी अरविंद दादा यांचे आभार मानतो की एवढा चांगला मैदान आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, म्हणून अरविंद दादा व त्यांच्या पूर्ण टीमचे मी आभार मानतोय. धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. नाणेफेक झालेली आहे, नाणेफेकीचा कोल लागतोय. जेडी स्पोर्ट टेमघर पाडा या संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्र स्वीकारतोय. आमंत्रित केलं जातं फलंदाजीसाठी गावदी स्पोर्ट्स रांजोळी या संघाला. ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. तर यापुढील सामन्याचं नाणेफेक झालेले आहे. गावदेवी रांजनोली आणि जयदुर्गा टेमगडपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले ते गावदेवी रांजनोली संघाला. यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला एक बिग मॅच येणार आहे. तर जाऊया चालू सामन्याच्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली रिपोर्टिंग करून घ्या. अल्पेश गायकवाड यांच्याकडे.
गावदेवी रांजनोली आणि जयदुर्गा टेमगरपाडा मैदानामध्ये सामना सुरू आहे. तो शेलूमाता वाळ आणि कालिका माता कालवार 69 धावा या बनवल्या होत्या कालवार संघाने आणि त्यामध्ये 58 धावांची तुफानी स्फोटक केली साकारली तो खेळाडू मुकेश. खरोखरच आजच्या दिवसाचं एक खास वैशिष्ट्य असणार आहे आणि या स्पर्धेसाठी देखील, कारण की वैयक्तिक 58 धावा करणं हे फार मोठं योगदान आहे. फक्त आणि फक्त 28 धावा बनवण्यासाठी त्यांनी चेंडू घेतले होते ते 17, त्यामध्ये त्याचे 6 षटकार आणि 3 चौकार अशी तुफानी फलंदाजी. गुड बॅटिंग मुकेश. तर पाहूया या 70 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करतील शेलूमाता वल संघ, की या उलट जशी फलंदाजी केली तशीच अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळेल ती कालवार संघाकडून हे आपल्यापर्यंत पोहोचवतील. माझे सहकारी समालोचक, भिवंडी समालोचक परिवाराचे सन्माननीय उपाध्यक्ष मोहनदादा भोईर. चला दोन्ही संघाचे संगणक आपण आपलं रिपोर्टिंग करायचंय. जेडी स्पोर्ट टेमगरपाडा विपक्ष गावदी स्पोर्ट्स रांजोळी दोन्ही संघाचे संगणक आपण अजून कंपनी संपर्क साधायचा. पहिला चेंडू सदा याचा मिस टाइम फटका चेंडू हमें क्षेत्ररक्षकाली मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद मिळतोय. फलंदाज बालकृष्ण याला आजच्या दिवसावर मोहनदादा जर आपण नजर टाकली तर आज भरपूर खेळाडूंकडून चुक्या पाहायला मिळतात. यष्टीरक्षक किशोर याच्याकडून देखील आता चेंडू आता तो निसटला, झेल सुटलेले. आज क्षेत्ररक्षणाची बाजू फार कमजोर दिसतात. मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. वारंवार चुका पाहतोय फलंदाज बालकृष्णाच्या बॅट मधून. आपण दुसरा झेल निश्चित उडाला होता, मात्र कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नव्हतं. खाली क्षेत्रामधून आपण झेल उडताना पाहिलं होता. नो मॅन्स लँडवर चेंडू होता आणि ह्याच दरम्यान जोपर्यंत चेंडूला कलेक्ट केलं जातो तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजाला. या 2 धावांनी चेंडू माता वळसंघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोढ्यावर पंचांकडे गाठ घेतो, अट्टमचा मारा करतोय. आज निश्चितच या सामन्यामधून कालवार संघाने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. 70 धावांचं एक भलं मोठं लक्ष. या ठिकाणी मात्र निश्चित चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. आउटसाइड एज बॅटची आतील कडा घेऊन चेंडू मात्र डीप शॉट पहिलेकडे चेंडू गेला होता आणि जोपर्यंत चेंडूची फेक केली जाते तो मात्र एक धाव घेण्याची संधी एकाने संघाची धावसंख्या पुढे सकते 5. तर स्ट्राईक रोटेट कडे संधी आहे ती प्रमोद याला. मागच्या सामन्यामधून प्रमोद यानं अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. ऑफस्टॉपच्या थोडासा बाहेरचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र आउटसाइड एज घेऊन चेंडू मात्र निश्चित आपण एसटी रक्षकच्या हातातून निसटताना पाहिलात. झेल सुटतोय, जीवदान मिळतंय आणि आयुष्यमान भवचा आशीर्वाद अगेन्स्ट पुन्हा एकदा प्रमोद याला मिळतोय. फलंदाजांची थोडासा स्टेप आउट झाला लाईन पासून, चेंडूच्या लाईन पासून बॅट थोडीशी आपण विभक्त पाहतोय. लाईनअप करू शकला नव्हता की चेंडू मिळाला. बॅट निश्चित घेता आलाय फलंदाज बालकृष्ण याला. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. पहिल्या षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त निश्चितच फलंदाजाला या ठिकाणी मात्र मैदान सोडावं लागेल. आउटसाइड जेट घेऊन चेंडू एस्टनच्या मागे उत्तमरित्या गॅदर केला जातो, कलेक्ट केला जातो आणि पहिला फलंदाज बालकृष्ण हा बाद होतोय. 5 चेंडूंचा सामना करतोय आणि संघासाठी फक्त आणि फक्त 5 धावा अर्जित करतोय. एक निराशजनक कामगिरी, साजेशी कामगिरी बालकृष्ण याला आपल्या बॅटमधून करता आली नाहीये.
नेक्स्ट फलंदाज मंगेश येतोय. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे. तर आपण जी स्पर्धा पाहतो गावदी चषक 2021 च्या स्पर्धेचा आगास एक अतिशय भव्य आणि दिव्य मानाची स्पर्धा, एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी एक देखणं आणि चिकन आयोजन आपण पाहतोय. गावदीची स्पर्धा म्हटली कुठल्या गोष्टीची कमतरता नसते, अशी स्पर्धा आपण पाहतोय. आणि खास करून या स्पर्धेच्या माध्यमातून टार्झन पाटील यांचा आपण विशेष सहकार्य पाहतोय. विशाल लक्ष्य विजयासाठी 70 धावांचं. थोडस मानसिक दबाव आपण पहिल्या षटकारामधून पाहिलं ते फलंदाजावर फक्त येतात 6 धावा. एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बालकृष्ण बाद झालेले आहे. आता मात्र मुकेश येतोय ज्याच्या बॅट मधून पाहिलं होतं या स्पर्धेत पहिलं एकमेव अर्धशतक. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण या अगोदर पाहिली होती मुकेशच्या बॅट मधून. आता मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय मुकेश. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक या स्पर्धेला ऑल द बेस्ट करतात. त्यामध्ये चिल्ड्रन पार्टी वेदिका राकेश म्हात्रे हिच्याकडे या स्पर्धेला ऑल द बेस्ट केलं जातं. ऑप्शनच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदर असं स्क्वेअर कटचा फाटका चेंडू पॉईंट सीमारेषेच्या बाहेर जातोय. दणदणी चौकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खराब जेडी स्पोर्ट टेमगरपाडा संघाचे संगणक आपणही थोडंसं आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण ज्याच्या बॅट मधून पाहिला प्रमोद. मिस टाइम फटका चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक खाली फटका फसतोय. फलंदाज प्रमोद याला मात्र माघारी परतावं लागतं. अप्रतिम उत्कृष्ट झेल आपल्या फॉलोअर्समध्ये कलेक्ट केला जातो. मिस टाइम फटका आपण पाहिला होता प्रमोदच्या बॅटमधून व्यवस्थित टायमिंग साधता आलं नव्हतं आणि आपल्या फॉलोअर्समध्ये गोलंदाज मुकेश अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट करतो. पारी समाप्त होते प्रमोद याची. न्यू बॅट्समन महेश येतोय. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती मंगेश याला. नॉन स्ट्राईक आपण महेश याला पाहतोय. शिवमाता बळे संघाची सर्वात बिन्नीची जोडी मैदानामधून आता पाहतोय आणि निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर या दोन्ही फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये थांबणं अत्यंत गरजेचं आहे. मुकेश टू मंगेश. मंगेशाच्या बॅट मधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका निघतोय. ज्या फटक्यासाठी माहीर, ज्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे तोच फटका मंगेशाच्या बॅट मधून आपण पाहिला. अतिशय चांगलं टायमिंग झालं होतं आणि एक जबरदस्त ताकद आपण फटक्यामध्ये पाहिली होती. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. चेंडूची लाईन अतिशय लवकर रीड केली होती. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका मंगेशाच्या बॅटमधून वापरला. चेंडू डीप मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दणदणी षटकार पाहतोय. या षटकाने थोड्याशा अशा पल्लवीत झाल्या. चिडूमाता बळ्या संघाच्या पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोड्यावर पंचांकडे गाठ घेतोय. स्ट्राईक रोटेट करतोय मंगेश. आणि अगोदर मी म्हटलं होतं सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मंगेश आणि महेश ह्या जोडीला मैदानामध्ये राहणे अत्यंत गरजेचा. अतिशय अप्रतिम फटका, उत्कृष्ट फटका, डाऊन द ग्राउंड शॉट, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. चौकार. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण मंगेशाच्या बॅटमधून पाहिलात.
मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज तिकडे चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता. व्यवस्थित टायमिंग साधता आलं नव्हतं फलंदाजाला. मिस टाइम फटका आपण पाहिला होता. चेंडू शॉट मिडअपला जातोय आणि गोलंदाज मुकेशाला पण निश्चित पाहिलं होतं घेल घेण्यासाठी. अतिशय चांगला दांडका प्रयत्न पाहिला होता. प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित केली होती मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नव्हता. एक धाव मिळेल फलंदाजाला आणि एक धावेने शेळू माता बळसंघ पोहोचतोय 21 या धावसंख्येवर. 21 लॉस ऑफ 2 विकेट अँड सेकंड प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला पारंपरिक संघ धावसंख्या ती 21. पुन्हा एकदा गोलंदाज मुकेश. चेंडूची लाईन लवकर रीड केली. चेंडूला भिरकावून दिलं जातं. महेशाच्या बॅट मधून आता निघतोय अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. फटका मारण्यासाठी निश्चितच ज्या आवश्यक गोष्टी आपण पाहतोय सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग, तुमची नजर. महेशाच्या बॅट मधून आपण अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका पाहिला होता. लाईन अतिशय लवकर रीड केली होती चेंडूची. चेंडूला मात्र एका आरक्षण मध्ये भिरकावून दिलं होतं. चेंडू वाईट ऑफ लॉंगॉन सीमाच्या बाहेर जातोय. अतिशय दणदणीत षटकार. या षटकाराने शेळू माता बळ संघाच्या आशा विजया थोडशा पल्लवीत होतात. धावसंख्या 7 वेळी पुढे सरते ती 27. विजयाचं लक्ष्य 70 धावांचं. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 27. प्रतिषटकाप्रमाणे विचार केला 13.50 ची सरासरी उत्कृष्ट कामगिरी. अजूनही विजयापासून 43 धावा दूर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं. गोलंदाज संघाचे सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज. वेलकम कैलाश. योगेश येतोय. योगेश. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित आपण पाहिलं होतं. चेंडूमध्ये गती कुठेतरी कमी केली होती. चेंडूला बिग एड घेण्याचा प्रयत्न आपण पाहतो. मंगेशचा मात्र लाईन पासून थोडीशी बॅट विभक्त पाहतो. लाईनअप करू शकला चेंडूची लाईन. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. अतिशय चांगला चेंडू. चेंडूला ऑन साइडला केलं जातं. चेंडू डीप मध्ये जातो. एक धाव पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहज गती 1-2 धावा. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. स्ट्राईक रोटेट करतो मंगेश. या ठिकाणी मात्र फलंदाजांची चप्पल झालो. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. अतिशय देखणा फटका ज्याच्या बॅट मधून आपण पाहतो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सेम आरसीच्या बाहेर जातो. चौकार. फलंदाज अगोदर शफल झाला होता. चेंडूची लाईन लवकर रीड केली होती आणि चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं होतं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिलं होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर जातोय. चौकार. या चौकारानं शेळू माता वडसंघ पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. अजूनही विजयापासून 37 धावा दूर आहे. 9 चेंडूंचा खेळ शेष आहे. योगेश. निश्चित या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता आणि निश्चितच गोलंदाज
एक बॉडी लँग्वेजला परखून टाकलेली चेंडूची फेक आपण पाहिली होती, कारण की फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. एक उत्तमरित्या चेंडूची फेक झाली होती योगेशाच्या माध्यमातून. बीट झाला होता फलंदाज मंगेश. निर्धाव चेंडूची सांगता, धावसंख्या स्थिर आहे. चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न, निश्चित चेंडू आणि बॅट पडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. हलकासा अपील निश्चित आपण पाहिलं होतं सदा मात्र याच्या माध्यमातून, मात्र पंच संमत नव्हते. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. वेलकम. स्वर्गीय बलवंत तुफान पिंपलास हा संघ या ठिकाणी दाखल होतोय. संघाचा संगणक आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी या सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. स्वर्गीय बलवंत तुफान पिंपलास. आणि या ठिकाणी मात्र चेंडूची लाईन लवकर रीट केली, चेंडूला भिरकावून दिलं जातं. मिड विकेट सीमाच्या बाहेर नेत्रदीपक षटकार मंगेशाच्या बॅट मधून येतोय आणि या षटकाने आता मात्र पुन्हा कमबॅक होतोय शिडू माता बळ संघ. एक अतिशय उत्कृष्ट फटका. अजूनही विजयापासून 31 धावा दूर आहे. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावरी. 6 चेंडू आणि 31 धावा. अजूनही विजयापासून 31 धावांची गरज आहे. मात्र ज्याप्रमाणे फलंदाजी आपण पाहतोय कुठेतरी विजया दिशेने वाटचाल करतोय शिळू माता वळ संघ. हा चेंडू महत्वाचा आहे आणि पहिल्या चेंडूवर गणागती असा प्राण महेशच्या बॅट मधून निघतोय. एक अप्रतिम उत्कृष्ट षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका. आता मात्र विजयासाठी दोन्ही संघामधून एक संघर्ष आपण पाहतोय आणि या संघर्ष षटकार आपण पाहतोय महेशाच्या बॅट मधून. अप्रतिम फटका. वेलकम सदाजी पाटील, नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत पिंपलास. आपलं प्रथम मी अभिनंदन करतोय. वेलकम. प्लीज आपण व्यासपीठावर मंचावर यायचंय. सदाजी नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत पिंपलास. पहिल्या चेंडूवर अतिशय घनाघाती असा प्रहार. आता मात्र चेंडू सुंदरसं ऑन ड्राईव्ह अतिशय उत्कृष्ट फटका. आउटफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. आता मात्र गोलंदाज थोडासा कमबॅक होता. अतिशय चांगल्या चेंडूची फेक आपण पाहिली होती. चेंडूला सुंदरसं ऑन ड्राईव्ह केलं होतं. मात्र एकच धाव मिळते आणि एका धावेने आता विजयाचं जे लक्ष्य आहे 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. अर्थातच प्रत्येक चेंडूवर एक षटकाराची आवश्यकता. हवाई फायर. प्रत्येक चेंडूवर हवाई फायर करायला लागेल. प्रत्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल तरच आपला विजय संपादित होईल. कारण चेसिंग कंपल्सरी आहे, ड्रेसिंग कंपल्सरी आहे. वेलकम विक्कीजी नाईक, जेडी स्पोर्ट टेमगर या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत. आपले या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. अतिशय प्रतिम चेंडूची फेक. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिला होता. ज्याप्रमाणे एसटी सदा यांनी सांगितलं होतं एक चेंडू फक्त बीट करायचं आहे आणि तेच करतो या ठिकाणी गोलंदाज नरेश. एक उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. धावसंख्या होती ती 47. विजयाच्या आशा कुठेतरी थोड्याशा दुरावलेल्या आहेत, कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये. आणि समर्थक मला वाटतं शिवमाता बळ्या संघाचे
हळूहळू या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर, षटकार. आता फक्त बघूया पराभव किती धावेने कमी करता येईल, कारण की 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून अजूनही 17 धावा दूर आहे. आणि निश्चितच एखादा वाईट नो चेंडू वाचू शकतो शिळू माता वड्या संघाला. आता मग तो गोलंदाजाला एक चांगली गोलंदाजी करी दोन्ही चेंडू सेफ टाकायचे आहेत. कुठल्या प्रकारचं नो किंवा वाईट जर आपण टाकलं नाही तर आपण विजय संपादित करू शकता. चेंडूवर पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय सीमा से बाहेर, षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. DJ Sandy किती राहिले आता? अजूनही विजयापासून 11 धावा दूर आहे. शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू शेष आहे. मात्र हा चेंडू कशा प्रकारचे टाकतोय गोलंदाज ते फार महत्वाचं आहे. कदाचित आपण वाईट किंवा नो टाकला तर अकरा धावांची गरज आहे. आपण पाहिलं होतं विजयासाठी 70 धावांचं एक भलं मोठं लक्ष होतं, मात्र एक जबरदस्त पाठलाग आपण केला होता. या ठिकाणी शिळमाता बळ्या संघाने शेवटचा अंतिम चेंडू नारेशाचा स्थायिक रोटेट करतोय मंगेश. आता मात्र अप्रतिम चेंडूची फेक. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कालिका माता कालवार, हडलक, शोलमाता वल. मी दोन्ही संघाचे जे 2 मुख्य खेळाडू आहेत, शोलमाता वल मंगेश भोईर आणि कालिका माता कालवार सदानंद म्हात्रे, आपण व्यासपीठावरती यायचंय. गणेश ठाकरे आपल्याला आमंत्रित करीत आहेत. सदा म्हात्रे आणि मंगेश भोईर, आपण प्रमोद भोईर आपण देखील यायचंय. तर निश्चितच नो डाऊट या सामन्यातील सामनावीर असेल